8व्या वर्षी पॅड सांभाळणारी तुमची मुलगी ही प्रगती का अधोगती? परवाची गोष्ट. ओपीडीत एक आई बाबा आपल्या 8 वर्षाच्या मुलीला घेऊन आले. मुलीच्या एका हातात अजूनही तिची आवडती गोड डॉल होती आणि दुसरीकडे आईच्या डोळ्यात पाणी. तक्रार काय? डॉक्टर, तिला पाळी सुरू झाली आहे. हे ऐकून तुमच्या काळजात धस्त झालं ना? मला नाही झालं, कारण आता माझ्या क्लिनिकमध्ये हे रोजच झालंय. ज्या वयात मुलींनी दोरीच्या उड्या मारायच्या त्या वयात त्या चिमुरड्या जीवांना सॅनिटरी पॅडची कटकट आणि पोटाचे क्रॅम्प्स सांभाळावे लागत आहेत. आई, मला रक्त का येतंय? हा 8 वर्षाच्या मुलीचा प्रश्न ऐकून त्या मातेचं काळीज फाटलं होतं आणि एक डॉक्टर म्हणून माझं डोकं सुन्न झालं होतं. हे बालपण हिरावून घेणं नाही तर काय आहे? एक बालरोग तज्ज्ञ म्हणून मी तुम्हाला अत्यंत कडू सत्य सांगतो, जे पचवायला तुम्हाला जड जाईल. आपण आपली मुलं वाढवत नाही आहोत, आपण त्यांना फुगवतोय. जसं पोल्ट्री फार्ममध्ये इंजेक्शन देऊन 40 दिवसात बॉयलर चिकन तयार केलं जातं, तशीच काहीशी अवस्था आज आपण आपल्या पोटच्या गोळ्याची केली आहे. ही वाढ नाही, ही शरीराची सूज आहे. याला जबाबदार कोण? आपली मॉडर्न लाईफस्टाईल आणि पालकांची सोयीस्कर वृत्ती. बघा, आपण नकळत त्यांच्या आयुष्याशी कसं खेळतोय. विकेंडला मॉलमध्ये 500 ते 800 रुपयांचा पिझ्झा बर्गर खाताना तुम्ही फोटो काढून इन्स्टावर टाकता. फॅमिली टाइम. अहो, तो फॅमिली टाइम नाही, ती तुमच्या पोरांच्या आरोग्याची होळी आहे. तो रबरासारखा मैदा आणि प्रोसेस्ड चीज म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्सचा कारखाना आहे. शरीरात जेवढी चरबी जास्त तेवढं इस्ट्रोजन जास्त तयार होतं आणि हेच जास्तीचं हार्मोन त्या 8 वर्षाच्या मुलीच्या कोवळ्या मेंदूला सांगतं, बाळा, तुझं बालपण संपलं, आता तू बाई झालीस. स्टीलचा डबा जड वाटतो आणि प्लास्टिकचा डबा फॅन्सी दिसतो म्हणून तो मुलांच्या माथी मारताय. जेव्हा तुम्ही त्यात वाफाळलेली गरम भाजी टाकता तेव्हा त्यातील झिनोइस्ट्रोजेन्स अन्नात उतरतात. हे रसायन शरीरात गेल्यावर बहुरूपिया सारखं वागतं. शरीराला वाटतं हे इस्ट्रोजनच आहे आणि शरीर अकाली वाढायला लागतं. तुमच्या फॅन्सी सवयीने तुम्ही निसर्गाचं घड्याळच बिघडवून टाकलंय. डॉक्टर, पोरगी खूप बारीक आहे, तिला नॉनव्हेज देऊ का? दूध किती पाजू? तुम्ही तिला खायला नक्की घाला, पण बाजारातलं ते 40 दिवसात फुगलेलं बॉयलर कोंबडी आणि पिशवीतलं केमिकल दूध देताना 100 वेळा विचार करा. चिकन, त्या कोंबडीला लवकर मोठं करण्यासाठी ग्रोथ हॉर्मोन्सचे हेवी डोस दिले जातात. तेच तिच्या पोटात जातात. यामुळेच आजकाल 4थीतल्या मुलींच्या ओठावर लव येते. हे पीसीओडीचं पहिलं लक्षण आहे. दूध. गाई म्हशींना जास्त दुधासाठी दिलेली ऑक्सिटॉसिनची इंजेक्शन दुधावाटे तुमच्या मुलीच्या इवल्याशा गर्भाशयाला मोठं होण्याचे चुकीचे सिग्नल देतात. तुम्ही प्रथिने समजून जे खाऊ घालताय ते प्रत्यक्षात हार्मोनल बॉम्ब आहेत. सर्वात भयानक वास्तव. या वयात पाळी सुरू झाली म्हणजे तिची हाडं लवकर जुळणार आणि उंची कायमची थांबणार. हे थांबवण्यासाठी मग उपाय काय? हार्मोन सप्रेशन थेरपी. कल्पना करा, त्या 8 वर्षाच्या कोवळ्या फुलाला तिची पाळी थांबवण्यासाठी पुढची 3 ते 4 वर्ष दर महिन्याला एक वेदनादायक जाड सुईचे इंजेक्शन घ्यावं लागणार. तुमची लाडकी लेक दर महिन्याला त्या सुईच्या भीतीने थरथर कापणार आणि तुम्ही हतबल होऊन ते बघणार. विचार करा पालकांनो, 10 वर्षानंतर जेव्हा ती तुम्हाला विचारेल, आई बाबा, तेव्हाच का नाही लक्ष दिलं? त्या पिझ्झा बर्गरपेक्षा माझं आयुष्य महत्वाचं नव्हतं का? तेव्हा तुमच्याकडे काय उत्तर असेल? अजूनही वेळ गेलेली नाही. सुधरा. किचनमधून व्हाईट पॉइझन, मैदा, साखर फेकून द्या. प्लॅस्टिकच्या डब्याला काडी लावा. फक्त स्टील वापरा. मुलांना ब्रॉयलर बनवू नका. त्यांना मातीत खेळू द्या, उन्हात धावू द्या. लाड करणं म्हणजे विष खाऊ घालणं नाही. हा निष्काळजीपणा आता थांबवा. मित्रांनो, हा व्हिडिओ प्रत्येक फॅमिली ग्रुपमध्ये पोहोचवणं हे तुमचं नैतिक कर्तव्य आहे. आपल्या मुलीचं बालपण वाचवण्यासाठी हे पाऊल उचलायलाच हवं. तुम्हालाही तुमच्या आजूबाजूला अशी परिस्थिती दिसते का? तुमचे अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की मांडा.